नमस्ते, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची अशी छानपैकी सुरुवात झालेली आहे. काल होती आषाढी एकादशी, तर सर्वांचा उपवास असेलच काल आणि आज तो सोडायचा आहे आपल्याला. तर मी आज उपवास सोडवण्यासाठी बनवणार आहे तेल पाण्यातील रोडगी, वरण आणि भात. तर मी कशा प्रकारे ती रोडगी बनवते तेल पाण्यातील, तर ते तुम्हाला आज मी दाखवते. इथं मी थोडा गूळ घेतला, गूळमध्ये थोडं पाणी घेतलं आणि त्या पाण्यात तो गूळ चांगला मिसळून घेतला, वितळून घेतला. वितळून झाल्यानंतर मग मी त्यात थोडं जिरं टाकलं. जिरं टाकल्यानंतर मी थोडे ओवा घेतल्या आणि त्या हातावर चांगल्या अशा चोळून घेतल्या आणि मग त्यात टाकल्या. नंतर थोडीशी हळद टाकली, अर्धा चम्मच मीठ टाकलं आणि त्यानंतर मी थोडंसं तेलही टाकलं आणि ते चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग मी इथं गव्हाचं पीठ घेईन. मला जेवढं लागेल तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती लागेल ते. तर मी इथं आता याच्यात गव्हाचं पीठ मिक्स करते आणि छान अशी कणिक भिजवून घेते. कुकरमध्ये डाळ लावली होती आणि डाळीत थोडंसं तेल टाकलं आणि थोडं मीठ, हळद टाकली आणि कुकर असा बंद करून दिला. डाळ शिजवण्यासाठी लावून दिली वरणाची. मग त्यानंतर रोडगी लाटायला घेतली. अशी बारीक अशी मी लाटून घेतली. मग ती लाटून झाल्यावर तिला मी असं तेल लावून घेतलं तिच्यावरती. बघू शकता तुम्ही, पूर्ण असं तेल लावून घेतलं मी. मग त्यानंतर अर्ध्यातून तिला वाळवून घेतली. मग तिला परत अर्ध्यातून वाळवून घेतली. ट्रायंगल शेप तयार झाला तिचा. त्यानंतर मग तिचे असे एक एक पूडमध्ये वाळवून घेतले. बघा मी इथं दाखवतेच आहे. हा ट्रायंगलचा वरचा बाजूचा आणि हा असे चौघे असे पूड वाळवून घेतले आणि असे रोडगी तयार झाली. मला रोडगी अशाच प्रकारे येते, दुसरी मला जमत नाही ती, कारण की अशी काय म्हणतात त्याला, बठ्ठर होऊन जाते, अशी पूड येत नाही माझ्या ह्या रोडगीला. खूप छान असे एक एक पूड मोकळे होतात. मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर जब तयार झाल्यावर. तर चला, तर आता इथं मी पूर्ण रोडगी असे लाटून घेते एक एक. परत इथं मी दाखवते कशा प्रकारे करते. बघा, असं वाळून घेते परत असं आणि हलक्या हाताने असं तिथं दाब द्यायचा आहे, जास्त असं हे नाही करायचं आहे. मग इथं आता मी लाटून घेते. त्यानंतर इथं माझ्या लाटून झाल्या होत्या रोडगी सगळ्या. मग आपल्याला तेल पाण्याच्या करायच्या आहेत. तुम्ही या वाफेवर पण शिजवू शकता, पण आम्हाला तेल पाण्यातल्या खूप आवडतात म्हणून मला तेल पाण्यातल्याच करायच्या होत्या. तर मी तेल टाकलं 2 पळी कढईमध्ये. त्यानंतर मग त्याच्यात तेल तापल्यानंतर मग मी थोडंसं जिरं टाकलं आणि जिरं चांगलं असं तडतडू दिलं. जिरं टाकल्यानंतर त्याच्यात मग मी थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर ते असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यात मी 1.5 ग्लास पाणी टाकेल. अर्धा ग्लास टाकलं आधी, नंतर आता परत 1 ग्लास पाणी टाकेल. असं 1.5 ग्लास मी त्याच्यात पाणी टाकेल आणि ते चांगलं असं त्याला उकळी फुटू देईल. मग उकळी फुटल्यानंतर त्याच्यात रोडगी टाकेल. बघा, आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे. तर आपण त्याच्यात आता एक एक अशी रोडगी टाकून देऊ आणि रोडगी टाकल्यानंतर मग ते आपण पूर्ण असं झाकून देऊ आणि मीडियम फ्लेमवर त्याला उकळू देऊ. आणि अशा प्रकारे त्यामध्ये मस्त शिजतील रोडगी आणि पूर्ण पाणी आटून जातं त्याच्यातलं आणि मस्त अशा कोरड्या निघतात रोडग्या. असं नाही की पाण्यात ओल्या होतील की काय, काहीच नाही होत, खूप छान निघतात. मी तुम्हाला दाखवेलच तयार झाल्यावर. तर बघा, मी तर आता झाकून दिलं आहे. आता 15 मिनटात मी चेक करते की झाली की नाही रोडगी. तर इथं चाकूच्या साहाय्याने मी चेक करते. तर झाली आहे आपली शिजवून.
पण ते आपल्याला जरा पाणी हे करायचं आहे, आटवायचं आहे, म्हणून मी परत लावून दिलं. इकडं माझं वरण पण झालं आणि कुकरमध्ये भात पण झाला आता. हे बघा वरण. त्यानंतर मग मी परत उघडून पाहिलं तर तिथलं सगळं पाणी हे आटून गेलं होतं, कोरडं झालं होतं. आता तुम्हाला एक एक रोडगी मी काढून दाखवते की ती कशा प्रकारे झाली आहे असं. हे बघा. आणि बघा किती छान रोडगी झाली, एक एक पूड तिचा मोकळा झाला आता. तर आता मी तिला तळून घेणार आहे. आम्हाला तळलेली खूप आवडते. बाकी थोडीशी मी वाफेवरची काढून ठेवणार आहे आणि बाकीची तळून घेणार आहे. मग आता बघा मी इथं त्याच कढईमध्ये तेल टाकून दिलं आणि मला खरपूस आवडते म्हणून मी माझ्यासाठी खरपूस करते आणि यांच्यासाठी थोडीशी तळून घेणार आहे. जास्त खरपूस पण नाही, जास्त कच्ची पण नाही, अशी मीडियम तळते. त्यानंतर मग मी इथं रोडगी तळायला घेतली. आणि काही जण रोडगी तयार करताना त्याच्यात रवा पण टाकतात, पण मी नाही टाकत. मला नाही आवडत रवा टाकलेला त्याच्यात, म्हणून मी टाकत नाही. आता बघा अशा प्रकारे मी रोडगी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इथं माझी रोडगी म्हणजे मी त्याचे 4 भाग केले, अशा बट्ट्या टाईप तळून घेतले मग त्यांना. तर बघा कशी वाटली माझी रोडगी, नक्कीच सांगा कमेंट्स करून.